गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद राज्यामध्ये सुरू आहे। ओबीसीतून आरक्षण मिळावं यावर जरांगे पाटील ठाम आहेत। दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण केलं होतं। याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिलं आहे। सध्या राज्यात आरक्षणाचा वाद चांगलाच तापलाय। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत। या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र लिहिलंय। 25 जून रोजी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू होईल। आरक्षण बचाव यात्रा 25 जुलै रोजीच पुण्यातल्या महात्मा फुले वाडा इथं जाईल। 26 जुलै रोजी यात्रेदरम्यान कोल्हापुरात माझ्यासोबत येण्यासाठी आमंत्रित करतो। तुम्ही या यात्रेत सामील व्हाल अशी अपेक्षा आहे। माझ्या सांगितल्याप्रमाणे म्हटलं होतं आपण पत्र सगळ्यांना लिहिली, पण त्याची उत्तरं कोणाची आली आहेत का? त्यांनी एवढंच सांगितलं की काल मला वाटतं शरद पवार त्यांना येऊन भेटून गेले, तेव्हा शरद पवारांनाच त्यांनी असणारं विचारलं की या प्रश्नावरची तुमची भूमिका आहे काही ती असणारं सांगा किंवा डेट काहीतरी असणारं द्या, म्हणजे लवकरात लवकर बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात येईल। आता मुख्यमंत्री आणि शरद पवारांचं काय ठरतंय त्याच्यावरती पुढची बैठक होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। ताई प्रकाश आंबेडकरांनी एक सेवन त्याच्यामध्ये पवार साहेबांना म्हटलंय की आरक्षण बचाव रॅलीला आमच्यासोबत सहभागी व्हा। तो आंबेडकरजी आणि आदरणीय पवार साहेबांच्या अंतर्गत प्रश्न आहे, मी कसं काय बोलू? प्रकाश आंबेडकरांच्या या पत्रावर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या पत्रामुळे शरद पवार कोंडीत सापडल्याचं दिसून येत आहे। शरद पवार आंबेडकरांनी आयोजित केलेल्या यात्रेत सहभागी झाले तर मराठा समाज पवारांवर नाराज होण्याची शक्यता आहे, तर यामध्ये सहभागी नाही झाले तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे। पण माननीय उद्धवजींनी मराठा आरक्षण टिकवलं नाही। माननीय शरद पवार साहेब नेहमीच मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिले। आदरणीय श्रीमती शागिनीताई पाटील यांनी एक लेखी पत्र मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये लिहिल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर करण्याचं काम सुद्धा हे माननीय शरद पवार साहेबांनी केलं। शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आहे की आरक्षणाची गरज नाही। राष्ट्रवादीने तसेच काँग्रेस पक्षाने शिवसेनेने आपली भूमिका आम्ही पूर्वीच स्पष्ट केलेली आणि ती भूमिका स्पष्ट केलेली असल्यावर त्यानंतर मराठा समाजासाठी जरांगे साहेबांच्याबरोबर जाऊन त्यांनी चर्चा केली। इकडं ओबीसी घटकांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। आता त्या दोघांची चर्चा करून त्यांना आश्वासन काय दिलं म्हणजे सरकारने जाहीर करायला पाहिजे। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारलंय। गेल्या 72 तासांपासून जरांगे पाटील अन्न पाण्याविना असल्यानं त्यांना शारीरिक थकवा आलाय। मात्र अद्याप सरकारकडून कुठलाच संपर्क झालेला नाही। सरकार जोपर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागं न घेण्यावर जरांगे ठाम आहे। खरंच कौतुक मुख्यमंत्र्याचे। मी इथून मागं बी म्हणत असतो मराठ्याला आरक्षण देऊ शकते तर फक्त शिंदे साहेबच, म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या, तुम्ही उशीर करायला एवढंच। समाजाचे हाल अपेक्षा व्हायला लागल्यात, त्या झाल्यावर तुम्ही द्यायला पण उशिरा देऊन द्यायचं तर पटकून द्या असं म्हणणं आहे आमचं। त्यांनी 6 महिन्याचा जर निर्णय घेतला असला तर खरंच मनापासून अभिनंदन कौतुक मुख्यमंत्र्यांचं, सरकारचं सुद्धा दोघांचंही। सरकार याच्यामध्ये जबाबदार आहेत। आता एकतर एकनाथ शिंदे, मी वारंवार आपल्या प्रसारमाध्यमासमोर सांगत आलो की एकनाथ शिंदे अत्यंत इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जरांगे या नावाच्या माणसाला रसद पुरवण्याचं काम केलं, जरांगे नावाचं आंदोलन केलं, कारण एकनाथ शिंदेंना स्वतःचा गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी त्याला कुठेतरी मराठा समाज जवळ यावा म्हणून त्यांनी कुठेतरी हे जरांगे नावाचं बाटूक समोर करून त्याला आरक्षणाचं गाजर दाखवून हे कुठेतरी आंदोलन उभं केलंय। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे। मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलनं उपोषणं करत आहेत। दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाकेंनी जन आक्रोश यात्रा काढली आहे। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली।
आता राज्य सरकार 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा विचार करत असल्याचं समजतंय. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन घेतलं जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.